आंबेडकरांचा समाजाचा 25 कोटी खर्च करू ना, 25 आवाज गेला 25 कोटी आपण भूमिका मांडली की जर या पैठण कोरेगाव मतदारसंघामध्ये जर तिकीट दिली तर 25 कोटी रुपये हा बौद्ध समाज देईल. आणि नक्कीच देईल. मला मी छाती डोक्याने सांगतो या ठिकाणी बसलेली माझ्या एक तरी काय मध्ये निवडून म्हणून माझ्या समाजासाठी ही भूमिका आणि हा संघर्ष. आता हा संघर्ष आपण लढतोय कसं करायचं काय म्हणणार तोच्या तोंडाला आम्ही सगळेजण आम्हीच भेट नाही आम्ही काय माग आहे आमच्या सगळ्या सरासर मग आमच्या केसला जरी दाखल आम्हाला माहित आहे 100% 5 मिनिटात महाराष्ट्र बंद होईल. एवढी तरी ताकद महाराष्ट्रात केली. आज आपलं बघून आपलं ही भूमिका बघून ज्या 29 म्हणजे टोटली जे महाराष्ट्रामध्ये आरक्षित जागा आहेत त्या 19 जागा असतात आणि त्या 19 जागेवरती साहेब आता नक्की मला वाटतं अकलूजमध्ये माळशिरसमध्ये सुद्धा ही भूमिका घेतलेली आहे. आपल्याला बघून आपला संघर्ष बघून प्रत्येक ठिकाणी बौद्ध समाजाच्या आमदाराची भूमिका घेतलेली आहे. 6 तारखेला म्हणजे उद्याच्या 6 तारखेला कार्यक्रम आहे माळशिरसमध्ये. त्या कार्यक्रमाला सुद्धा आपल्याला बोलवलेला आहे. कारण आज म्हणतो का ना की ज्या वेळेस संघर्ष बोर होताय का तुम्ही सांगा म्हणजे कसं ज्या वेळेस आपण संघर्ष करायला पेटतो ना त्यावेळेस विचार करायचा नाही की आपण काय हारू किंवा काय करू. परंतु ज्या वेळेस आपण संघर्ष करायला एक भूमिका ठेवायची की आपण संघर्ष करताना नक्कीच आपला विजय राहणार आहे. नक्कीच आपला विजय होणार. गणित सांगतो थोडक्यात म्हणजे माझं कच्चं आहे पण तरी मी पाठ करून आलेलं गणित तुम्हाला सांगतो. आता गेल्या वेळेस पैठण कोरेगाव मतदारसंघात टोटली मतदान 5-5.5 लाखाच्या अंतरामध्ये आहे. वरची काहीतरी 20-21 गावं आणि आपल्या फलटण तालुक्यात 156-155 गावं. त्यामध्ये टोटली मतदान आहे 5-5.5 लाख मतदान आहे आणि त्या 5.5 लाख मतदानामध्ये टक्केवारी असते बाबा एवढे टक्के झाले तेवढं मतदान टक्के झालं. गेल्याच्या काही टक्केवारीमध्ये साहेब मला वाटतं 2,35,800 मतदान झालं होतं. म्हणजे मिनिमम पकडूया आपण एक 50-55% आसपास हे मतदान झालं होतं. आणि त्यावेळेस ती जी टक्केवारी झाली होती 50-55% त्यावेळेस मला वाटतं 1,25,000 आताचे जे विद्यमान आमदार आहेत ते विद्यमान आमदार साहेब निवडून आले होते तेवढ्या निवडून आले होते. परंतु त्यावेळेस 2 पक्ष होते फक्त एक भाजप एक राष्ट्रवादी होते. परंतु आता 3 पक्ष आहेत आणि आता डोकं दुखी आपण आहे ही बौद्ध समाज ही मध्ये चुकून उभा राहिले साहेब फॅक्ट्स आहे की ही 68,000 जणातली बाबा ही 40,000 जरी लोक एकत्र आली तरी ही चोळका पळू करून सोडणार यायची. ही भीती घेतली अक्षरशः स्थानिकचे जे काही राजकीय मोठे मोठे पुढारी त्यांनी भीती घेतलेली आपल्या समाजाची आणि भीती घेणं हे स्वाभाविक आहे. दिलंच पाहिजे. आम्हाला तुम्ही देत नाही म्हणलं आम्ही आमच्या अवकाशाला तुम्ही दिलं पाहिजे. मग आटायचं काय होईल ना एक भूमिका आर नाहीतर ही भूमिका आता आपण ठेवलेलं आहे. लढायचं काय होईल मरल काय होईल ती बघायचं नाही. आता जो संघर्ष उभा केलाय ना जे आपण अग्नी दिली ना त्यात भले उड्या मारायचा प्रयत्न जरी झाला तरी मागं सरायचं नाही. का सरायचं नाही तर ही अस्तित्वाची लढाई आपल्या. आणि जर यंदा उमेदवार जर नाही झाला ना तर पुन्हा एकदा सांगतो मी सर्वांना छाती म्हणजे खरंच सांगतो मनापासून सांगतोय मी कधी भाषण पाठ करत नाही किंवा काय नाही मनाला येतं मी बोलत असतोय. मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतोय की जी पूर्वी आपल्या पाठीला झाडू गळ्याला गाडगं पाऊल कोणा उठवलं नाही पण पाठीला झाडू असायचा आणि चुकी आपली पडू नये म्हणून आपल्याला गळ्यात मडकं असायचं. ती परिस्थिती आपली येईल आणि ती परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही. कारण पूर्णपणे संविधान संपवण्याचं काम चालू आहे. पूर्णपणे संविधान संपवण्याचं काम चालू आहे. आज 29 जे आरक्षित सीट आहेत तिथं एकही बुद्ध उमेदवार द्यायला म्हणजे पूर्णपणे ह्याच्यातून ह्या 59 जातीतून बुद्ध समाज संपवायचं काम चाललेलं आहे. आणि बुद्ध समाज संपवायचं काम करत असताना त्याला साक्षीदार आणि त्याला म्हणजे त्याच्या ज्या पद्धतीने संपवण्याचा प्रयत्न होतोय ना त्याला सिंहाचा वाटा आपला. सिंहाचा वाटा का आपला केला आपण आजपर्यंत कधी कुठल्याच गोष्टीला मागणी केली नाही आणि कुठल्याच गोष्टीसाठी लढलो नाही. आपण म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिलं. आपण किती दिवस आहे अजून ती संविधान तुम्ही बातम्या बघत असताल संविधान खतरे में है संविधान खतरे में है संविधान खतरे में है म्हणून बाकी पक्ष त्याच्यावरती राजनीती करतात. परंतु ज्या बापाचं संविधान आहे ना त्या बापाच्या लेकरांना संविधानाची काळजी नाही. खरंच नाही काळजी आपल्याला संविधानाची. आणि संविधान बदलणार हे काळ्या दगडावरी पांढरे मोनोवादी
व्यक्तीच्या लोकांनी जे राजकारण करतात ना ते संविधान आज दिल्लीमध्ये संविधानाच्या काही प्रती जाळलेले आहे. सगळं कायदा आहे, सगळ्या विषयाचं कायदा आहे, पण संविधानावर बोलणं आणि संविधानाचा अवमान करणं ह्याच्यावर कायदा अजून केलेला नाही. जर संविधानावर इतर देशामध्ये कायद्याची तरतूद आहे, जर संविधानावर जर कोण बोलत असेल तर त्याची जीभ छाटली जाते, त्याला फासाला लटकावलं जातं, त्या देशाचं नागरिकत्व रद्द केलं जातं. परंतु या देशात आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकदम खालच्या जातीचे होते, ते कोणाला बघवत नाही म्हणून ते संविधानाचा सतत अवमान केला जातो त्या ठिकाणी. आपण काय करतो, संविधानाचा विषय आला तरी मांडायचं, एक दिवस करायचं, दुसऱ्या दिवशी घरी जाऊन बसायचं, परत आपलं काही भूमिका राहत नाही. संघर्ष करायचा आहे, लक्षात ठेवा. ही जर वेळ गेली ना तर ही वेळ परत 20 वर्षांनीच आपल्या येणार आहे. मी सुद्धा इथं असेल नसेल किंवा कुठं गेणार असेल किंवा चळवळ सोडली असेल, नाही का. प्रत्येकाला परपंच आहे, प्रत्येकाला संसार आहे, प्रत्येक परंतु आम्ही सगळं सोडून आज या उमेदवारीसाठी फिरतोय. एवढी सरपंच साहेब आम्ही भूमिका घेतली की कुणीही द्या म्हणतोय आम्ही चेहरा दिला नाही अजिबात. तुम्ही कुणी उमेदवार द्या, आम्हाला तो मान्य असेल, आम्ही निश्चितपणे छाती ठोकपणे आम्ही त्याचं काम करू आणि एकही रुपया न घेता काम करू. आणि जर बौद्ध समाजाचा उमेदवार दिला तर किती पैसे देऊ? 25 कोटी. 25 कोटी आमच्यात ही सुरुवातच झाली बघा. कार्यक्रम आमच्याकडून परफेक्ट होणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. बरेच जण म्हणजे बोला नाही सरपंच साहेब, विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी बोलावं. तर नक्कीच मी माझं 2 शब्द या ठिकाणी जे आहे ते थांबवतो. माझ्या तोंडातून जर काही चुकीचं गेलं असेल किंवा कोणाची मन दुखावली असेल किंवा समाजाबाबतीत कुणाचं काय बोललो असेल तर मी जाहीरपणे या ठिकाणी माफी मागतो. परंतु मला माहित आहे की तसं काही झालं नाही आणि